नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर साठे काका आहेत. काका, एक माझं असं ऑब्झर्वेशन हल्लीचंच आहे. संध्याकाळी ठरवलं की गुरूंच्याकडे, सद्गुरूंच्याकडे दर्शनाला जायचं. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. पण मग सकाळपासून मी जाऊ का, मी नको जाऊ का, इकडे घराचं कोण बघणार, 25 गोष्टी, 25 कंप्लेंट्स. आणि हे मी काल ऑब्झर्व केलेलं की ती व्यक्ती जाऊ शकली नाही, अर्ध्या रस्त्यातून परत यायला लागला. आणि हे नसताना ओढवलेले प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकाचं कर्म वेगळं वेगळं असतं. आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कर्म प्रत्येक व्यक्तीच्या हातून घडत असतात. आणि ही जी कर्म आहेत, ही कर्म काही चांगली कर्म असतात, काही दुष्कर्म असतात. चांगली कर्म जर का कधी त्यांनी केलेली असती तर ते लोक पटकन सद्गुरूंच्या जवळ जाऊ शकले असते. परंतु काही वाईट कर्म अशी असतात की सद्गुरूंपर्यंत आपल्याला ती जाऊच देत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? आपल्याच घरी थांबायचं आणि सद्गुरूंची सेवा घरातल्या घरात आपल्याकडनं करता येईल तेवढी करायचा प्रयत्न करतात. आमच्याकडे भरपूर लोक येतात, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर प्रत्येकाचं हे कर्म आहे. कोणाची चांगली कर्म आहेत, कोणाची वाईट कर्म आहेत. म्हणून मागच्या पाळीला मी एकदा बोललो होतो की आपण जे काही कर्म करतो दिवसभरातलं, ते जर का कधी रात्री झोपताना आपल्या सद्गुरूंना किंवा परमेश्वराला जर अर्पण केलं तर तो भगवंत म्हणतो की अरे हा लबाड आहे, आपल्याला दोन्ही प्रकारची कर्म अर्पण करतो, चांगलं पण अर्पण करतो आणि वाईट पण अर्पण करतो. मग याला दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उठतो पुन्हा त्याला सांगतो की रात्रभरामध्ये जे कर्म करून घेतलं ते तुला अर्पण, तेव्हा त्याच्या लक्षात येतं भगवंताच्या याच्याकडनं आज आपण चांगल्यात चांगलं कर्म करून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मग आपली वाईट कर्म कमी होत जातात आणि चांगली कर्म घडत जातात. मग हा जो तुम्ही आता मगाशी प्रश्न विचारला की बुवा त्या गृहस्थाला तिथपर्यंत तो जाऊ शकला नाही, मग हळूहळू त्याची कर्म चांगली होत गेली. जेव्हा पुन्हा परत अशा प्रकारचा त्याच्यावरती प्रसंग येईल तेव्हा तो सरळ गुरुपर्यंत जाऊ शकेल. त्याला कोणत्याही प्रकारची आडकाठी येणार नाही. म्हणून कर्म चांगलं करावं. आणि कोणतं कर्म चांगलं आहे आणि कोणतं कर्म वाईट आहे हे आपल्याला आपलं सगळं माहिती असतं, तरी आपण त्या वाईट कर्मामध्ये अडकतो. आणि या कलियुगामध्ये वाईट कर्मांचं प्रमाणच जास्त आहे, चांगल्या कर्मांचं प्रमाण कमी आहे. मग जर आपण सद्गुरूला किंवा भगवंताला ही कर्म जर रोजच्या रोज अर्पण केली तर भगवंत सुद्धा आपल्याकडनं चांगल्यात चांगली कर्म करून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि एक दिवस असा येईल की तुम्ही शुद्ध स्वरूपात सद्गुरू तत्व तुमच्याजवळ येऊन उभं राहील आणि साक्षात सद्गुरू तुम्हाला दर्शन देतील. आणि ते सगुणात असेल, कोणत्याही रूपात येतील. मानवी रूपात येतील, श्वानाच्या रूपात येतील किंवा जनावरांच्या रूपात येतील, कधी वनस्पतींच्या रूपात येतील, कधी फुलांच्या रूपात येतील. पण ते समजावून घ्यायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे की हीच ती व्यक्ती आहे आणि हाच माझा सद्गुरू आहे. एखाद्या वेळेस सुगंध येतो आणि तो सुगंध इतका दाटलेला असतो की त्या सुगंधातच आपला सद्गुरू आलेला असतो. आणि ती अनुभूती आहे. आणि अशा प्रकारची अनुभूती भरपूर लोकांना येते आणि आपण पण घ्यायचा प्रयत्न करावा. म्हणून नाम ही जी साधना आहे ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. आपण इतर बाबतीमध्ये इकडे तिकडे फिरत राहतो, देवाला जातो, पण आपलं मन चंचल असतं. पण नामात जर का कधी बसलात, रोज दिवसभर नामाबद्दल किंवा नाम घेण्याचा प्रयत्न करू नये. पण जितका वेळ आपल्याला आनंदात मिळेल किंवा जितका वेळ आपल्याला मोकळा मिळेल तितक्या वेळामध्ये आपण नामस्मरण करायचा प्रयत्न करायला हवा. आणि ते नाम जर का कधी तुम्ही घेत राहिलात, नामाला वेळ काळ वगैरे कशातच नाही. ते काही त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. आणि ते नाम सगुण म्हणजे निर्गुण रूपातलं नाम आहे. त्यामुळे प्रत्येकाने नाम हे घ्यायलाच पाहिजे. नाम सर्वश्रेष्ठ आहे. इतर साधना करण्यापेक्षा नामस्मरणावरती जास्तीत जास्त भर द्यावा. नानासुद्धा प्रत्येकाला नामस्मरण करा, नामस्मरण करा हेच सांगायचे. नानांनी कधी यात्रा करा, पोथी वाचन करा कधी कोणाला सांगितलं नाही. नाना स्वतः 24 तास नामात डुंबलेले असायचे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.